आणि आता जिल्ह्यांच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। परभणीमध्ये पावसाभावी पाणी प्रकल्पात अत्यंत कमी पाणी साठा, उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात परमहंस भालचंद्र महाराजांचा 120वा जन्मोत्सव सोहळा। जन्मोत्सव सोहळ्याचा आजचा तिसरा दिवस। महाराजांच्या समाधीस्थळी फुलांची आकर्षक सजावट। परभणीत आजपासून कापूस खरेदी पूर्ववत। कापूस खरेदीदार आणि हमाल युनियनमधील वाद बाजार समितीच्या मध्यस्थीने मिटलाय। बछड्यांसोबत फेरफटका मारताना कॅटरीना वाघिणीचं पर्यटकांना दर्शन। बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघिणी आणि बछड्यांच्या दर्शनामुळे पर्यटक सुखावले। पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामापूर्वी जांभळाची आवक। 1 किलो जांभळाला 700 रुपयाचा उच्चांकी भाव मिळाल्यानं शेतकरी सुखावलाय। परभणीत थंडी वाढल्यानं गहू पिकाला पोषक वातावरण। गहू पीक बहरल्यानं शेतकरी समाधानी। शेतकऱ्यांना गहू, तूर आणि हरभऱ्याच्या उत्पन्नावर आशा। हंगामाच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीत ओव्याला विक्रमी 12 ते 14 हजारांचा भाव। यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओव्याचं उत्पादन। बाजारात दररोज 50 क्विंटल ओव्याची आवक। वाशिमच्या महासंस्कृती महोत्सवातील प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद। प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनातून इतिहासाच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न।